लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या 24 तासांवर आला असताना निकालापूर्वीच सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटात वादाची ठिणगी पडली आहे। एक्झिट पोलनुसार काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील विजयी होणार असल्याचं दाखवलं जातंय। काँग्रेसच्या हक्काचा बालेकिल्ला असताना हक्काची जागा ठाकरे गटाने हिसकावून घेतली, त्यामुळे काँग्रेस नाराज आहे। यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत अतिविद्वान असून लंडनहून काय शिकून आल्याची माहिती नसल्याची खोचक टोला लगावलाय। त्यावर संजय राऊत यांनी सांगलीच्या जागेबाबत मी नंतर बोलेन, मी त्याबाबत बोलणारच आहे असं सांगितलं। त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत। एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होताना दिसत आहे, कारण महायुतीला फक्त 22 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीला 25 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे। सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेबाबत निवडणुकीच्या सुरुवातीपासून महाविकास आघाडीत वाद होता। ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात सुरुवातीपासूनच या मतदारसंघावर दावा केला जात होता। सांगलीचे स्थानिक काँग्रेस नेत्यांनी ही जागा आपल्या पक्षाला मिळावी यासाठी दिल्लीतील पक्षांच्या हायकमांडकडे देखील विनंती केली होती, पण कोल्हापूरच्या जागेच्या बदल्यात सांगलीची जागा ठाकरे गटाला देण्यात आली होती। सांगली मतदारसंघात काँग्रेसची ताकद असताना उमेदवारी डावलण्यात आली, त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी उफाळून आली। जत तालुक्यातील कोसारी येथील सोसायटीचे माजी अध्यक्ष शंकर अप्पांना तोरवे यांचा भर दिवसा धारधार सुरीने भोसकून खून करण्यात आल्याची घटना कोसारी येथील मर्याई मंदिराच्या शेजारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली। ही घटना अनैतिक संबंधातून आणि जमिनीच्या वादातून घडली असावी अशी चर्चा आहे। दरम्यान जत पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले। शंकर तोरवे याचा धारधार सुरीने भोसकून एकाच वेळी 7 ते 8 वेळा वार करून खून करण्यात आलाय। 3 ठिकाणी छातीवर आणि बरकडी तसेच मांडीवर 3 ठिकाणी अशा 7 ते 8 ठिकाणी वार करून खून करण्यात आला। या घटनेची माहिती मिळताच जत पोलीस ठाण्यातील कर्मचारी तातडीने पोहोचून घटनास्थळी जाऊन त्यांनी पंचनामा केलाय। त्यानंतर सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास जत ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आला। या खुनाच्या आरोपात 5 ते 6 मारेकऱ्यांचा सहभाग असावा असा अंदाज जत पोलिसांनी व्यक्त केलाय। अनैतिक संबंध आणि त्यातच जमिनीचा वाद हा बऱ्याच दिवसांपासून पेटला होता, त्यातूनच ही घटना घडली असावी असे नातेवाईकांकडून सांगण्यात आले। खुनानंतर आरोपी हे फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी जत पोलीस ठाण्याचे 2 पथक रवाना झालेत। त्यांच्या पश्चात पत्नी, 4 भाऊ, 1 मुलगा 1 मुलगी असा परिवार असून मुलगा आणि मुलगी शिक्षण घेत आहेत। जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी सक्तीच्या वसुलीसाठी दारात आल्यास त्यांना फोडून काढा असं खळबळजनक वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय। जत तालुक्यातील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी संवाद यात्रा सुरू केली असून मुचंडी येथे नागरिकांशी संवाद साधत असताना त्यांनी हे वक्तव्य केलंय। गोपीचंद म्हणाले की जिल्हा मध्यवर्ती बँकेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून हे संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी मी सहकारी मंत्री यांच्याकडे केली आहे। या जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक नेमावे अशी मागणी केली असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लक्ष घालण्याचं आश्वासन दिले। कारखान्यांना कोट्यवधी रुपये कर्ज देऊन शेतकऱ्यांची बँक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची वाट लावली असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांना कर्ज देत असताना त्या ठिकाणी पीक आहे का नाही ते पाहणी केली जाते, मात्र कारखान्यांना कर्ज देताना 5 कोटींची जागेची किंमत असेल तर 50 कोटींचं कर्ज दिलं जातं। जिल्हा मध्यवर्ती बँक ही कारखानदारांना जगण्यासाठी बँक झाली असल्याचा आरोप करत जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आचारसंहिता संपल्यानंतर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना एकत्रित करून जिम बँकेवर भव्य मोर्चा काढणार असल्याचं आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले। जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एक अधिकारी मला निमंत्रण पत्रिका देण्यासाठी आले असं त्यांनी सांगितले की सर्व संचालक हे वाटून खातात। आतापर्यंत हे सर्वात भ्रष्ट संचालक मंडळ असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केलाय। सांगली ते मिरज या रस्त्यावरील विजयनगर चौकात रहदारीस अडथळा करीत मित्राचा वाढदिवस आरडाओरडा करत साजरा करणे तरुणांना चांगलंच महागात पडले। या प्रकरणी 5 जणांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला। दिनांक 1 रोजी रात्री 8:30च्या सुमारास संशयित चौकात आरडाओरडा करत होते। संशयित अरुण आनंदराव चव्हाण, मुकेश युवराज गायकवाड, अवधूत रंगराव दुधाळ, स्वप्नील तानाजी हिप्परकर, सुशांत दिनेश काळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। अरुण चव्हाण याचा 1 जून रोजी वाढदिवस होता। वाढदिवस साजरा करण्यासाठी विजयनगर चौकात रात्रीच्या सुमारास संशयित जमले होते। वर्दळीच्या विजयनगर चौकात रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने ते थांबले होते। त्यानंतर त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली। विश्रामबाग पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। संशयित 5 जणांना ताब्यात घेतलं। हवालदार NB मदने यांनी 5 जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली असून त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय।
जिल्हा बँकेची जून अखेरची पीक कर्जाची सुमारे 743 कोटी इतकी थकबाकी असून या थकबाकीच्या वसुलीसाठी बँकेने 150 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. थकबाकी न भरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती बँक प्रशासनाकडून सांगण्यात आली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात पीक कर्जाचं वाटप केलं जातं. इतर बँकांच्या तुलनेत हे कर्ज 80% असतं. बँकेने वाटप केलेल्या पीक कर्जापैकी जुनी आणि चालू मिळून सुमारे 2,237 कोटी इतकी थकबाकी होती. त्यापैकी 1,494 कोटी इतकी मार्च अखेर वसुली केली. आता जून अखेरीच्या वसुलीचं नियोजन बँकेने केलंय. जून अखेर सुमारे 743 कोटी वसुली शिल्लक आहे. या वसुलीसाठी बँकेने 150 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. थकबाकी न भरणाऱ्यांवर बँकेकडून कडक कारवाई केली जाणार आहे. आचारसंहिता शिथिल होताच प्राथमिक शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया, जिल्हा अंतर्गत विनंती बदली आणि शिक्षण सेवकांना पदस्थापना देणे या प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी राबवण्यात यावी अशी मागणी शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषदेकडे करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष अमोल माने यांनी सांगितले. शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष माने व सरचिटणीस राहुल पाटणे यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले. निवडणूक आचारसंहिता लागल्यामुळे थांबवण्यात आलेली विस्ताराधिकारी पदोन्नती प्रक्रिया सर्वप्रथम राबवण्यात यावी. यानंतर रिक्त होणारी केंद्रप्रमुखांची पदे पदोन्नतीने भरण्यात यावी. केंद्रप्रमुखांची पदोन्नती झाल्यानंतर मुख्याध्यापक व विषय शिक्षक यांच्या बदल्या करण्यात याव्यात. उपशिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत विनंती बदल्या करण्यात याव्यात. अशा प्रकारे संवर्गनिहाय प्रथम बदली आणि त्याच संवर्गाची पदोन्नती प्रक्रिया राबवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.